मित्रहो नमस्कार. समाज माध्यमाच्या एका वेगळ्याच विषयावरती मी बोलायला आज तुमच्याकडे आलो आहे. यूट्यूब, फेसबुक ही जशी माध्यमांचं स्वरूप आता घेऊ लागलीत ना, तशी ती लोकांच्या मनोरंजनाचं देखील केंद्र आहे. त्यातल्या त्यात इन्स्टा हे तर तरुण पिढीसाठी खूपच मोठं ठिकाण बनलेलं आहे. जशी त्या अन्यच्यावरती ॲपवरती बंदी आली आणि त्यासोबत इन्स्टा हे वेगानं वाढू लागलं. इन्स्टावरती छोटे छोटे व्हिडिओ किंवा स्टोरीज किंवा रील्स या आता प्रसिद्ध होऊ लागल्यात आणि यावरती काम करणाऱ्या मुलांना उत्पन्नही चांगलं मिळू लागलं आहे. जशी पैसे मिळू लागली, प्रसिद्धी मिळू लागली, ते इन्स्टा स्टार होऊ लागली. टिकटॉक स्टार नंतर इन्स्टा स्टार असा एक नवा प्रकार आला. पण या स्टार मंडळींच्यामध्ये ह्या स्टारपणासाठी जी काही स्पर्धा चालली आहे, या स्टारडमसाठी जी काही स्पर्धा चालली आहे ना, ती फार धोकादायक वळण घेऊ लागली आहे. समाज माध्यमाला सेन्सॉरशिप नाही हा एक दोष गृहीत धरला तर ही सेन्सॉरशिप नसल्यामुळं जे काही होतं आहे ना ते फार भयंकर होत आहे. आणि या भयंकर गोष्टींना कधीतरी आळा घालण्याची गरज आहे. आता हा आळा कसा घातला जाणार आहे, काय होतं याच्यामध्ये? माझ्यासोबत एक अशीच इन्स्टा यूट्यूबवरती व्हिडिओ करणारी रोस्टर म्हणूया, आता रोस्ट करणे म्हणजे भाजणे, लोकांना भाजून काढणारी मंडळी देखील याच्यावरती वाढलेली आहेत. आता ही कुणाला भाजतात? एकमेकांना भाजत असतात. म्हणजे मग तवा गरम आहे तो हर कोई सेक लेता है अशी सगळा प्रकार तो असतो. एखादी गोष्ट इन्स्टावरती, यूट्यूबवरती चुकीची होत असेल, ती चुकीच्या पद्धतीनं मांडली जात असेल तर त्याला क्रिटिसाइज करणारी मंडळी देखील आहेत. तसं म्हणायला गेलं तर पॉलिटिकल रोस्टर म्हणून सुद्धा अनालायझरची किंवा अन्य चॅनलची नोंद होईलच की, कारण त्या सगळ्या विधानांना आपण रोस्ट करत असतो. या रोस्टरनी रोस्ट केल्यानंतर जो काही राग व्यक्त होतोय तो अत्यंत घाणेरड्या शब्दात व्यक्त होतोय. माझी प्रश्न अनेक आहेत. आपण या सगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत अमृता आहे. मी अमृताचं नाव मुद्दाम सांगतोय, फक्त अमृता असं आडनाव मुद्दाम सांगत नाहीये, कारण त्यानंतर त्या आडनावावरून अनेक गोष्टी लोक जोडत असतात. त्या अमृताशी गप्पा मारणार आहोत. यूट्यूबवरच्या म्हणजे या सिरियस मोडवरच्या लोकांना कदाचित अमृताची ओळख नसेल, पण ज्यांना अन्य गोष्टीची कल्पना आहे, रोस्टिंग या विषयाची कल्पना आहे, तरुण पिढी आहे, त्यांना अमृताची ओळख नक्कीच असेल. अमृतासोबत जे घडलंय ना ते खूप भयंकर घडलंय आणि त्याला तितक्याच गांभीर्यानं समोर आणण्याची गरज आहे. खरं तर मनोरंजन म्हणून बघणाऱ्या या विश्वाकडं किंवा तसे व्हिडिओ करणाऱ्या अमृताला आता या मनोरंजनाचाच उबग येईल की काय अशी स्थिती आहे. काय घडलंय अमृतासोबत, तिला धमक्या आल्यात, त्या कशा प्रकारच्या आल्यात, तिच्या तोंडूनच आपण ऐकूया. काय झालंय अमृता, सांगू शकशील? ॲक्च्युली ही गोष्ट साधारणतः 2 महिन्यापूर्वीची आहे. आता रिसेंटली एक गोष्ट महाराष्ट्रामध्ये फार जास्त गाजते, थेरगाव क्वीन प्रकरण. तर ते प्रकरण सुरू झालं माझ्यापासनं. झालं असं की त्या मुली अर्वाच्य शिवीगाळ करायच्या, घाणेरडे व्हिडिओज बनवायच्या. तर माझ्यासारख्या अनेक रोस्टर्सनी व्हिडिओ बनवला आणि मी अगोदर हिंदीत व्हिडिओ करायची, नंतर मी मराठीमध्ये एक म्हटलं माझी मातृभाषा आहे, मला मराठीमध्ये करायचं आहे. मग मी त्यांचा टॉपिक उचलला आणि एकदम हेल्दी रोस्ट केला. ठीक आहे, मी बिलो द बेल्ट गेले नाही ना, मी त्यांच्या पर्सनल लेवलवरती जाऊन त्यांना कुठल्याही प्रकारची शिवीगाळ केली. त्यांचा कॉन्टेंट रोस्ट केला, जो की लिगल वेनी केला. त्याच्यानंतर एक 8-10 दिवस शांत बसली ती. 8-10 दिवसानंतर तिनं तिच्या म्हणजे माझ्या इंस्टाग्रामचे काही फोटोज उचलले, तिच्या स्टोरीजला लावले आणि डिरेक्टली रेप थ्रेट दिले डिरेक्टली. त्याच्यानंतर तेव्हा तिची फॅन फॉलोइंग होती अराउंड 50,000. 50,000 मधले अराउंड 700 ते 800 मुलांनी, ज्यांची वय अराउंड 15 वर्षांची पण नसतील. ठीक आहे, त्या मुलांनी त्यांच्या स्टोरीजला ते लावायला सुरुवात केली, मला रेप थ्रेट द्यायला सुरुवात केली, मला DM करायला सुरुवात केली. आणि ते लोक काय करायचे, इंस्टाग्रामवरती कॉल करायचे ग्रुप करून आणि हॅलो म्हणायच्या अगोदरच शिवीगाळ करायला सुरुवात करायची. मग मी 3-4 दिवस हे सगळं प्रकरण होऊ दिलं, लोकांचे व्हिडिओज येऊ दिले, व्ह्यूज येऊ दिले आणि मग मी एक ह्या सगळ्या प्रकरणावरती एक रिॲक्शन रिप्लाय व्हिडिओ आणि द एंड व्हिडिओ बनवला. मी माझ्या व्हिडिओमध्ये डिरेक्टली बोलले होते की मला हिच्यानंतर ह्या व्हिडिओवरती किंवा ह्या मुलीवरती कुठल्याही प्रकारचं बोलायचं नाही आहे. प्रकरण मिटलं होतं.
15 दिवसानंतर एका वाहिनीने तिचा एक व्हिडिओ उचलला होता. ती 302 कलमावरती बोलत होती. गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ह्या लोकांची, स्पेसिफिक त्या एरियामधल्या लोकांची. त्यांच्या हॅशटॅग्स पण हॅशटॅग गुन्हेगार, हॅशटॅग येरवाडा हे सगळे असतात आणि हातवारे करणं, शिव्या देणं हे चालूच होतं तिचं. आम्ही समज दिल्यानंतर घाणेरड्या शिव्या बंद झाल्या पण गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली. ते झाल्यानंतर 302 अशा कलमावरती एक व्हिडिओ बनवला, वाहिनीने उचलला, बऱ्याच साऱ्या प्रायव्हेट वाहिनीजनी उचलला. मग आमचं प्रकरण आणि थोड्या तिथल्या लोकल न्यूज चॅनलनी पण उचललं. त्याच्यानंतर जे आपले ऑनरेबल CP आहेत कृष्णप्रकाश राज, त्यांनी प्रकरण थोडं मनावर घेतलं आणि काल त्यांच्यावरती ॲक्शन झाली. ॲक्शन झाल्यानंतर सगळ्यांनी आमचं कौतुक केलंच, पण कौतुक करण्यामध्ये आमचा असा हेतू नव्हता की तिचं आयुष्य कुठेतरी खराब व्हावं किंवा तिचं शिक्षण बंद व्हावं किंवा तिला कुठल्याही पद्धतीचा त्रास व्हावा. आम्ही आमच्याकडनं प्रयत्न केला होता की ती शांत व्हावी, तिची वृत्ती बंद व्हावी. आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं. पण त्याच्यानंतर आणखी एक प्रकरण समोर आलं. कुणाल कांबळे म्हणून एक मुलगा आहे, त्यांनी स्त्रीच्या मासिक पाळीचा जो पॅड असतो त्याच्याबद्दल एक घाणेरडा व्हिडिओ केला होता खूप. त्याच्यावरती आम्ही एक व्हिडिओ केला माझ्या फेलो यूट्यूबर्सनी, महेश जाधव आणि रोहित देसाईनी. तो व्हिडिओ घेऊन आम्ही रोस्ट केल्यानंतर त्यांनी व्हिडिओ थ्रू डिरेक्टली रेप थ्रेट दिले. म्हणजे इनं फोटो थ्रू दिले होते, त्यांनी व्हिडिओ थ्रू दिले. अगदी गचाळ घाण, जे की शब्द आपण कानावरही नाही पडू शकत. आजकाल सोशल मीडिया असं झालं की लहान लहान मुलांच्या हातात आहे, कारण ऑनलाईन शिक्षण झालेलं आहे. सगळ्यांना असं वाटतं की हां तुमच्या हातात मोबाईल पडतो का, मग आईवडिलांना काय कळणार आहे आपण इंस्टाग्रामवरती अकाउंट उघडतो तर. आणि हे लोक ना ट्रेंडिंग हॅशटॅग वापरतात, त्याच्यामुळे कुणालाही हे व्हिडिओ दिसून येतात. मग हे लहान मुलांच्या कानावर पडलं आणि मग आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवला की हां प्रशासनापर्यंत हे पोहोचायला पाहिजे. आमचा फक्त उद्देश एकच आहे. ऑफिशियल तक्रार केलेली होती का या सगळ्या विषयामध्ये? नाही, मी ऑफिशियल तक्रार याच्यामुळे नाही केली की एकतर अंडर एज आहेत. माझं जेव्हा प्रकरण झालं तेव्हा ती 17-17.5 वर्षांची होती आणि सर ऑफिशियल तक्रार केल्यानंतरही हे लोक असं प्रिटेंड करतात इंस्टाग्रामवरती की आम्ही गुन्हेगार आहोत, आम्हाला येरवाडा रोजचा आहे, आमच्या मामाचं घर येते. सो ते त्यांच्यावरती तक्रार करण्यात काही फायदा नाही असं त्यांचं म्हणणं असतं. आम्ही आमच्याकडं पद्धतीनं समाज माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकाराला बघितल्यावर हे इन्स्टा नावाचं जे व्यासपीठ आहे ते अशा मुलींसाठी ज्यांना सॉफिस्टिकेटेड, सभ्य, संयत भाषेत काही मांडायचं आहे त्यांच्यासाठी सुरक्षित आहे असं तुला वाटतंय का? की या सगळ्या माध्यमातून आता मुलींनी बाहेर पडलं पाहिजे अशी स्थिती आली आहे किंवा ती मानसिक स्थिती आलेली आहे या लोकांच्यामुळं? कदाचित असेलही तसं की काही मुलींना आता बाहेरही पडावं वाटत असेल. काल मला खूप सारे मेसेजेस आले की हे सगळं प्रकरण बघितल्यानंतर आम्ही इन्स्टा अनइन्स्टॉल केलं. मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. इंस्टाग्रामवरती तुम्ही तुमची कला दाखवली की तुम्ही फेमस होऊ शकता. तिथे डान्स करणारी असंख्य लोक आहेत जे की त्यांचं खरंच कलेचं प्रदर्शन करतात, जे की खरंच डिझर्विंग आहेत, मिलियन फॉलोअर्स, पैसे डिझर्व करतात ते. पण प्रसिद्धीमध्ये हे लोक येतात कारण यांचा फॉलोअर बेस वाढत जातो, लोकांना हे बघायला आवडतं. लोकांना वाईटच बघायला आवडतं का, हा प्रश्न आहे माझा. इन्स्टावरचा पब्लिक, मग इन्स्टावरचा जो क्राऊड आहे तो क्राऊड हे सगळं वाईट बघणार आहे का, असा एक मेसेज जात नाही का? म्हणजे इन्स्टावाल्यांनी सुद्धा कृपया याकडे लक्ष द्यावं की इन्स्टावरच्या क्राऊडवर काही चुकीचे हॅशटॅग गुन्हेगार किंवा असे काही शब्द वापरली की जास्त क्राऊड मिळतो, हे असं देखील आहे का त्याच्यामध्ये? सर असं जे आहे ना, ॲक्च्युली इन्स्टा वाईट आहे असं नाही, ठीक आहे. इन्स्टा चांगला आहे. ट्रेंडिंग हॅशटॅगवरती कुठल्या पद्धतीचं हे लागलं पाहिजे, बंधन आली पाहिजे. जसं की यूट्यूबला काही फिल्टर्स आहेत, ठीक आहे. यूट्यूबला फिल्टर्स कसे आहेत की जर तुम्ही घाणेरडी शब्द वापरले तर यूट्यूब तुम्हाला $1 देतो, ठीक आहे. सो जेणेकरून आपला व्हिडिओ शॅडोमध्ये जातो. शॅडोमध्ये गेल्यानंतर तो रेकमेंडच होत नाही. सेम जर ह्यांच्यावरती अशी बंधनं जर लावली तर ह्यांच्यावरती आळा घातला येईल. आणि असं नाही आहे की लोकांना घाण बघायला आवडतं. लोकांचं कसं असतं माहिती का, जिकडे जास्त फॅन फॉलोइंग आहे किंवा जिकडे जास्त फॉलोअरचा आकडा दिसतो ना, लोकांना वाटतं हे लोक सेलिब्रिटी आहेत. पण लोकांना हे माहिती नाही आहे की 100, 200, 20 रुपयात सुद्धा हजार फॉलोअर्स मिळतात. अर्ध्याच्या वरती तर फेक फॉलोअर. त्या नंबरच्या मागे येड्यासारखे पळत फिरू नका. उद्या जर ॲप बंद झालं तर तुमची काहीही ओळख नाही आहे. मला या सगळ्यामध्ये ते व्हिडिओ खरं तर दाखवता येतील का बघायचं होतं, पण मी जेव्हा ते व्हिडिओ बघत होतो ना तेव्हा ते दाखवू नयेत का ऐकूच नयेत असं वाटलं. म्हणजे मला खरं तर अमृताचंच आश्चर्य वाटते की ही सगळी भाषा तिनं एक मुलगी म्हणून सहन केलेली आहे. ची बाराखडी फिकी पडेल, षष्ठीचे विभक्ती प्रत्यय नको त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि स्त्रियांच्या गुप्तांगाचा एक
एकही विषय शिल्लक ठेवलेला नाही आहे. कल्पना करा काय भयंकर भाषा असेल ती. स्त्रियांसोबत मुलींसोबत असं बोलणारी पोरं काय वयाची आहेत ती सांगते, तेव्हा तर मला जास्तच सगळ्याला चिंता वाटावी अशी स्थिती येते. 16, 17, 18 वर्षाच्या खालची, 15 वर्षाच्या खालची ही पोरं इन्स्टावरच्या प्रसिद्धीच्या नादाला लागून नको नको ते विषय करतात. अमृता, मला तुलाच विचारायचं आहे की इन्स्टावरच्या या पोरांच्या कर्तृत्व त्यांच्या मायबापाला ठाऊक असतात का? म्हणजे तू जे व्हिडिओ करतेस आणि तुझ्यासोबत जे घडतंय ते तुझ्या आईवडिलांना ठाऊक आहे का? त्यानंतर तुझ्या आईवडिलांची प्रतिक्रिया काय असते? आणि अशा वडिलांच्या मुलांची जी छोटी छोटी आहेत, जी सरळ रेप थ्रेट देत आहेत, म्हणजे बलात्कार काय असतो हे ज्या पोरांना कळत नाही, मुळात संबंध काय असतात हे ज्या पोरांना कळत नाही, ती पोरं अशा बलात्काराच्या धमक्या देत असतात. हे त्यांच्या मायबापांच्या पासून माहीत असतं की कसं असतं सगळं हे? काय आहे इन्स्टाच्या विश्वातली वस्तुस्थिती? सर, मला ह्याच्यावरती बोलायला आवडेल. जेव्हा माझं प्रकरण झालं तेव्हा मी एकतर माझ्या आईवडिलांना मी जे करते त्याच्यावरती प्रचंड अभिमान आहे. ते म्हणतात तू जे करतेस त्याचा मला खूप गर्व वाटतो की तू काहीतरी चांगलं करतेस. ठीक आहे, मी जे करते ते सगळं ते बघतात आणि इनपुट्स पण देतात. ठीक आहे, पण ह्या मुलांचं जेव्हा प्रकरण झालं, जसं तुम्ही म्हणालात की हो, ह्या लोकांच्या आईवडिलांना माहितीच नाही आहेत प्रकरणं. जेव्हा माझं प्रकरण झालं मी प्रत्येकाला व्हिडिओ कॉल करत होते की तुझ्या आईजवळ फोन दे, अन्यथा मी पोलीस कंप्लेंट करेल. अर्ध्याच्या वरती मुलांची फाटली होती, अर्ध्याच्या वरती मुलं घाबरले होते. सगळेजण मला हेच म्हणत होते, ताई आम्हाला माफ कर, आमच्या आईला सांगू नको, आमच्या आईवडील आम्हाला मारतील. ठीक आहे, मी अल्टिमेशन दिलं होतं त्यांना की जर तुम्ही माझ्या नादी लागलात तर मी व्हिडिओ तुमचे फोटो मी माझ्या व्हिडिओमध्ये वापरेल. तर जेव्हा मी वापरलं किंवा मी त्यांना धमक्या देत होते ते रडत होते. ठीक आहे, मग मी फोटो वापरले माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, फायनल व्हिडिओमध्ये. त्याच्यातल्या एकाच्या वडिलांचा मला फोन आला होता. ते मला म्हणे तुम्हाला किती रक्कम पाहिजे मला सांगा, मी तेवढी देतो, माझ्या मुलाचा फोटो काढून टाका. मी माझ्या आयुष्यात कमवलेली सगळी रक्कम तुम्हाला द्यायला तयार आहे, फक्त माझे मुलं काय करतात हे आम्हाला माहितीच नाही आहे. हां, मला माहिती आहे माझा व्हिडिओ व्हायरल झाला, कुणी ना कोणीतरी काका मामा दादा आजूबाजूचा बघणारा असतोच, घरी सांगणारा असतोच. सो प्रत्येकाच्या घरी न्यूज पोहोचली. आईवडिलांना काहीच माहिती नाही आहे सर. आणि इंस्टाग्रामवरती अकाउंट ओपन करायला 18 वर्षाचं एक वयोमर्यादा आहे. जर तुम्ही त्याच्यापेक्षा खालचं जर टाकलं वय तर तुमचं अकाउंट ओपन होत नाही. हे लोक खोटी जन्मतारीख टाकतात आणि त्याच्यावरती अकाउंट ओपन करतात. त्यांच्या आईवडिलांना माहितीच नाही आहेत हे. अशी कित्येक लहान मुलं आहेत ज्यांची अकाउंट आपल्याला याच्यामध्ये दिसतील. माझं महाराष्ट्र पोलिसांना सांगणं आहे की अशी अंडर 18च्या जी अकाउंट आहेत आणि जी अत्यंत गलिच्छ भाषेत, घाणेरड्या भाषेत, गुन्हेगारीच्या भाषेत बोलतात, त्या अकाउंटचा एकदा शोध घेण्याची गरज आहे. म्हणजे आज अमृता तिच्यावरच्या बलात्कारापासून अक्षरशः वाचली आहे, पण तिच्यावर व्हर्च्युअल बलात्कार तर झालेलाच आहे ना, झालेलाच आहे. तो तिला सहनही करावा लागलाय, तिच्या कुटुंबाला सहन करावा लागलाय, तिच्या घरच्यांना हे सगळं सहन करावं लागलंय, तिला हे सगळं सहन करावं लागलंय. आणि समाजातली 4 शहाणी माणसं तुला हा उद्योग कोण शिकवला होता असंही तिला कदाचित सुनावत असतील. जसं घडलंय कधी की कुणी तुला कोण सांगितलं हे करायला? असं तर नाही घडलं, पण हां त्यांच्यातल्या एक जणीच्या आईवडिलांचा मला फोन आलेला. दे सेड की आम्हाला माहिती आहे आमच्या मुली काय करतात, तुम्ही कशाला अगोदर त्यांच्यावरती व्हिडिओ केला? जर तुम्ही व्हिडिओ नसता केला तर एवढं सगळं झालंच नसतं. कारण माझा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर प्रॉपर थेरगावामध्ये लोक त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन त्यांना शिव्या देत होते की तुम्ही एका मुलगी असून मुलीवरती हे सगळं करतायत. सो हां, त्यांचे आईवडील म्हटले की तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे करायला. बाकी मला खूप चांगल्या लोकांचा सपोर्ट मिळाला, समाज माध्यमातून पण सपोर्ट मिळाला आणि मेन म्हणजे मला यंग जनरेशनचा सपोर्ट मिळाला. आणि सर, एक सांगायला आवडेल की हे सगळं झाल्यानंतर खूप लोकांमध्ये सुधारणा झाली. वाईट व्हिडिओज त्यांचे बंद झाले, डिलीट झाले. हे कायमचं बंद व्हावं, काही क्षणापुरतं नाही, कायमचं बंद व्हावं. आणखी एक गोष्ट मला महत्त्वाची मांडायची आहे. अशा सगळ्या अकाउंटला तुम्ही एकदा गोळा करून तपासून बघा. 2 व्हिडिओ अश्लीलतेकडे झुकलेली आहेत आणि 2 व्हिडिओ महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांचं नाव घेऊन केलेली आहेत. एकदा ते नाव घेतलं ना की व्ह्यूज मिळतात, हॅशटॅगचा वापर केला की लोकांच्या नजरेमध्ये येतो आणि अशा महापुरुषांची नावं घेऊन व्हिडिओ केल्यानं आपल्याविषयीची प्रतिमा देखील बरी होते. हा एक नवा ट्रेंड येतोय. मित्रांनो, तुम्ही ज्या महापुरुषांची नावं घेताय ना त्या महापुरुषांनी आयुष्यभर आपली तत्त्व सांभाळलीत. परक्या मुलींना आपल्या माता बहिणी समान मानलंय. त्यांच्यावरचा एखादा व्हिडिओ करायचा
आणि त्यानंतर दुसऱ्याच्या माया बहिणींना शिव्या द्यायच्या, हे कशासाठी? पोलिसांनाही माझी विनंती आहे की खरोखर खालीच्या वयाची जेवढी मुलं आहेत त्यांची व्हिडिओ कशा स्वरूपाची आहेत हे देखील तपासून बघितलं पाहिजे. इंस्टाग्रामला माझी विनंती आहे की यांचं खरं वय तपासण्याची खरोखर एक व्यवस्था लावणं आवश्यक आहे. कारण खोटी नावं घेऊन वावरणारी ही मुलं खूपच वाईट स्थितीमध्ये काम करत आहेत. आणि खास करून मुलींना माझं सांगणं आहे, पैसे मिळतात, प्रसिद्धी मिळते म्हणून उघडं अंग दाखवत, आचकट विचकट अंगविक्षेप करत अथवा आपल्या मित्रासोबतच्या, पतीसोबतच्या, बॉयफ्रेंडसोबतच्या संबंधांना उजागर करत केलेली व्हिडिओ अल्पकाळासाठी तुम्हाला प्रसिद्धी देतील, पण दीर्घकाळ तुमचं नाव खराब करत असतात. किती दिवस या खोट्या प्रसिद्धीच्या नादाला लागून आपण असे बदनामीकारक विषय करणार आहोत. आज अमृता पुढे आली आहे, आणखी काही मुले पुढे येतील. मला यांची नावं घेऊन त्यांना बदनाम पण करायचं नाही आहे, ते करायला पण नको आहे. कारण ही सगळी पोरं जी छोटी आहेत ती मार्ग विसरलेली आहेत आणि अशा छोट्या पोरांना एकत्रित करून 2-4 गावगुंड आपला फायदा करून घेत असतात. एकदा शेकलं की मग कळतं. अशा पोरांना महागाचा मोबाईल घेऊन द्यायला सुद्धा मायबापांना अपार कष्ट करावे लागलेले असतात. कुणाची आई किराणा दुकान चालवते तर कुणाचा बाप शेतावरती काम करतोय. आपला पोरगा फेमस झालाय, 4 रुपये त्यातून तो कमवतोय, ही भावनाच त्यांच्यासाठी सुखावणारी असते. आणि या सुखावणाऱ्या भावनेतूनच या पोरांना मायबाप थोडीशी मोकळीक देतात. या मोकळीकीचा उपयोगच पोरं जर असा करणार असतील तर आज एक अमृता वाचली आहे, उद्या अशा किती अमृता शिकार होणार आहेत माहीत नाही. त्यामुळं जात, धर्म, पंथ असले विषय समोर न आणता अशा लोकांना वेळीच थांबवणं आवश्यक आहे. मी ठेचणं हा शब्द वापरत नाही आहे, कारण ती पोरं लहान आहेत. म्हणजे ते येशूचं वाक्य मला आठवतं, देवा ते काय करतायत त्यांनाच माहीत नाही, त्यांना क्षमा कर. म्हणजे त्याच्यावर अन्याय करणाऱ्या माणसाविषयी तो म्हणतो. पण आता येशूला देखील आपण हे वाक्य म्हणायला नको असं वाटावं, इतकं घाणेरडेपण या क्षेत्रामध्ये आलेलं आहे. तिथे एका एडिटरची आवश्यकता आहे. आणि हा एडिटर कोण असेल माहीत आहे? हा एडिटर असतो समाज, आईबाप आणि ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते पोलीस. हे एडिटरची भूमिका पार पाडतील एवढी अपेक्षा व्यक्त करून आपण थांबूया. नमस्कार.